एक मोठा नियम आहे या स्पर्धेमध्ये पाहिलं तर खेळताना विद्युत तार आहे. विद्युत तारेला जर बॉल लागून जर मैदानामध्ये थांबला तर प्ले मध्ये बॉल असेल. जर मैदानाच्या बाहेर जर वायरला लागून गेला तर तो प्ले मध्ये, षटकार गेला तरी तो षटकार असेल. बॉल वायरला लागून कॅच पकडली तर ती विकेट असेल. मागील 11 हंगाम आपण हेच नियम वापरतोय. मॅचला होते सुरुवात. पहिली मॅच या स्पर्धेमधील सलामीची जोडी मैदानामध्ये देवांश मल्हार 11 संघाची रणजित पाटील आणि त्यांच्या सोबत असतील बाळू सुनील आहेत. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण टीम पाहतोय ती म्हणजे अर्थातच श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघ आणि पहिला बॉलर विशाल वाघमारे. नेहमी पाहिलं तर आपण याला आतकरगाव संघाकडून खेळताना पाहिलं, परंतु आज जर पाहिलं तर फ्रेंचायझी टीम मधून या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग कडून खेळताना सासगाव संघाकडून पहिला बॉल आणि त्याचबरोबर पहिल्या बॉलवर आपण पाहिलं डॉट आला. दुसरा बॉल सुद्धा तेवढाच चांगला आणि तेवढाच ताकदीचा बॉल होता. दुसऱ्या बॉलवरही मोठा फटका आलेला नाहीये. 5 ओव्हरची मॅच. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 2 ओव्हरचा पॉवर प्ले असेल. पहिल्या पॉवर प्ले मध्ये P1च्या षटकामध्ये 2 फिल्डर 38च्या बाहेर असतील. त्यानंतर दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 फिल्डर 38च्या बाहेर. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, या स्पर्धेचा नियम आपण शेवटपर्यंत तसाच ठेवणार आहोत. स्पर्धा 5 ओव्हरची खेळवण्यात येईल. प्रत्येक मॅच 5 ओव्हर खेळवण्यासाठी आज जर पाहिलं तर नेहमी आपण 3 दिवसाचा खेळ पाहत असतो, परंतु इथे एक नवीन उपक्रम पाहिला गेला. 4 दिवसाचा इथे पाहिलं तर टुर्नामेंट साजरी केली गेली आहे आणि 4 दिवसासाठी रंगणारी ही मॅच पहिली सुरुवात होती ती म्हणजे पहिल्या ओपनिंग सेरेमनीच्या मॅचला. स्ट्राईक एंडसाठी सुनील असेल. पहिल्या 2 बॉलवर तर मोठे फटके नाही आहेत, परंतु बॉलिंग ट्रॅकवर विशाल चांगली गोलंदाजी करतोय. त्याच्या टीमचे कॅप्टन जर पाहिलं तर प्रशांत मडवी. फिल्डिंग जर आपण पाहिली तर फिल्डिंग सेट केली जाते. एक जर फिल्डर पाहिला तर कव्हरला आहे. दुसरा फिल्डर जर पाहायला गेलं तर एक मिड ऑनला, त्याचबरोबर एक कॉर्नरच्या दिशेने आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये सुद्धा फिल्डर तैनात केला गेलाय. अतिशय वेगवान बॉल पडल्यानंतर उसळी घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बॉल विसवला. P1चं षटक. मॅचला सुरुवात जशी झाली तशी गोलंदाज अगदी गरम होऊन आला आणि कोणत्या प्रकारे फटकेबाजी करून दिलेली नाहीये. मॅच तेवढी ताकदवर होणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. दोन्ही टीम पाहिलं तर या धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग मधील एकतरी हंगाम त्यांनी जिंकलेला आहे. सासगाव विपक्ष पाहिलं तर टीम असणार ती म्हणजे ताकई संघ. एक चांगली मॅच, लढत चांगली होणार, बॅटल चांगली होणार, कारण या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू जीवाची बाजी लावून लढतो. ज्या प्रकारे पाहिलं तर आपल्या स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली होती, परंतु स्वराज्याचं जे स्वप्न होते ते स्वप्न पूर्ण केलं. त्याच प्रकारे मी ज्या फ्रेंचायझी टीमसाठी खेळतो, मी ज्या टीमच्या अंडर नावाखाली खेळतो, त्या टीमसाठी मला सर्व काही द्यायचंय, परंतु मला माझ्या टीमला जिंकवायचंय. चांगली मॅच नक्कीच तर मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. इथे बीमरचा बॉल थोडा चुकी केली आणि चुकीला माफी नाहीये. क्रिकेटच्या मैदानामध्ये नेहमी म्हटलं जातं तुम्ही चुकी कराल त्याची शिक्षा तुम्हाला भोगावीच लागेल, आणि इथे पाहिलं तर बीमरच्या स्वरूपामध्ये नो प्लस पाहिलं तर षटकार आणि अशा 6 धावा मिळतात. एक चांगली बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते ती म्हणजे सुनीलच्या माध्यमातून. फटका अगदी दमदार होता आणि त्या बॉलला पाठवलं आउट ऑफ द पार्क. फ्रीटचा बॉल स्पर्धेमधील पहिला षटकार आणि पहिल्या षटकारानंतर पहिला फ्रीटचा बॉल विशालच्या विरुद्ध सुनील. जागा बनवली, पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा केलाय प्रयत्न, तोही फटका पाहिला तर जातोय सीमा पार. चौकार. मॅच पाहिलं तर अगदी ताकदीची लढणार 2 चॅम्पियन संघ एकमेकांच्या विरुद्ध. पहिल्या षटकाचा आपण जर खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये जिथे फलंदाज थोडे शांत होते, त्यानंतर सुनीलने केलेलं आक्रमण, चुकीचा बॉल आणि चुकीच्या बॉलवर केलेलं आक्रमण जर पाहिलं तर चौकार आणि षटकार आणि टीमची टोटल जर पाहिली तब्बल 12 धावसंख्या. एक चांगली दमदार बॅटिंग मैदानामध्ये करतोय तो म्हणजे सुनील. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा केला होता प्रयत्न अगदी फसतोय. बॉलर हुशार आहे,
माझ्या विरुद्ध एक चौकार षटकार जरूर आला, त्यानंतर मला कमबॅक करायचंय. मला श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघासाठी खेळताना पहिली बॉलिंगची संधी माझ्या कॅप्टनने दिली. ती कॅप्टनने दिलेली संधी मी सोडणार नाहीये, जरी चौकार षटकार, त्यानंतर मी डॉट बॉल टाकणार आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. या स्पर्धेमधील पहिलं षटक संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अंती धावसंख्या आपण पाहिली तब्बल बिनबाद 12 धावसंख्या. नाईटसाठी कशा प्रकारचं मैदान असावं, कशा प्रकारे लाइटिंग असावं, याचं पूर्णपणे पाहिलं तर आयोजकांनी चांगल्या प्रकारे काम केलंय. दुसरं षटक घेऊन आलाय तो म्हणजे गोलंदाज नितीन मडवी आणि त्याच्यावर केलेलं आक्रमण, अगदी स्क्वेअर कटचा फटका खेचलाय. बॉल जाईल सीमा पार आणि बॉल जातोय चौकाराच्या दिशेने. बॅटर रणजितच्या माध्यमातून आलाय चौकार. विठ्ठलच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपली पाहिली तर ही धाकटी पंढरीची भूमी आणि या भूमीमध्ये खेळताना प्रत्येक खेळाडू जीवाची बाजी लावतात. रणजितच्या बॅटमधून आलाय चौकार. रणजित पाहायला गेलं तर 40+ खेळाडू आहेत. तेवढी चांगली बॅटिंग नेहमी प्रत्येक हंगामामध्ये करतात, परंतु यावर रिव्हेंज घेतलाय नितीनने. मागील बॉलवर आलेला चौकार, त्यानंतरच्या बॉलवर विकेट गेलीये. पहिला विकेट या स्पर्धेमधून माघारी येतोय. अर्थातच रणजित पाटील पहिला विकेट मैदानाच्या बाहेर, खेळाडू बाद. थँक्यू ड्युजे. जर पाहायला गेलं तर हिंदवी स्वराज्याच्या ज्यांनी स्वप्न पाहिलं, माझे राजा शिवछत्रपती यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही रायगडची भूमी. आणि या रायगड भूमीमध्ये जर पाहायला गेलं तर एक खालापूर तालुक्यामधील हा जो विभाग पाहिला, धाकटी पंढरी मंदिराच्या नावाने ओळखला जातो. विठ्ठल नक्कीच आपल्या इथे नेहमी इथे वसतात आणि विठ्ठलाची नेहमी पूजा करण्यासाठी सर्व भाविक येत असतात. ते मैदान पाहतोय. अगदी जवळ जर पाहायला गेलं तर आपलं वरद विनायक महडचं मंदिर, अगदी बाजूला पाहायला गेलं तर मुंबई पुणे एक्सप्रेसवे. म्हणजे जर आपण बघितलं हा विभाग अगदी नटलाय प्रत्येक गोष्टीनी. मग सामाजिक कार्य सुद्धा इथे केली जातात, सांस्कृतिक कार्य केली जातात आणि खरं पाहायला गेलं तर अनेक दर्जाचे कारखाने सुद्धा इथे आहेत. म्हणजे या विभागाला एक चांगल्या प्रकारचं महत्त्व मिळालं आणि महत्त्व मिळाल्यानंतर प्रत्येक खेळाडू स्पर्धेमध्ये खेळताना आपल्या जीवाची बाजी लावणार यामध्ये तिल मात्र शंका नाहीये. या वळा स्पर्धेमध्ये या आपल्या मैदानामध्ये आगेकूच करा आणि स्पर्धा तेवढी ताकदीची रंगणार. पहिल्या बॉलवर आलेल्या चौकारानंतर मिळवले विकेट, नितीन मडवीला मिळाली विकेट. अत्खरगावचा गोलंदाज आज पहिल्यांदा सासगाव संघाकडून व्यावसायिक क्रिकेट खेळतोय. आतिश देशमुख आणि कॅप्टन टीमचा लीडर समोर, त्याने केलंय आक्रमण आणि बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. मासिव षटकार. एक चांगला फटका आणि बेधुंद फटका मारलाय आतिश देशमुख. पहिल्या हंगामध्ये जर पाहिलं तर पहिलं पर्व जिथे 2015 साली झालं होतं, त्या पर्वामध्ये जास्तीत जास्त षटकार मारण्याचा रेकॉर्ड आतिश देशमुख केला होता. आणि तोच बॅटर मागच्या पर्वामध्ये 11व्या पर्वामध्ये विनर कॅप्टन म्हणून ओळख होती त्याला. आज विनरचं पद आपलं टिकवायचं मैदानामध्ये. पुन्हा एकदा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर तैनात आहेत. पकडला जाईल बॉल आणि सिंगल मिळते. या सिंगलच्या स्वरूपामध्ये टीमची टोटल तर धावती आपण पाहतोय 23 झाली आहे. एक विकेट मैदानाच्या बाहेर. रणजित बाद झालेत, परंतु मैदानामध्ये आतिश गेलेत. सोबतीला पाहिलं तर सुनीलची जोडी
सुनील जर पाहायला गेलं तर याच मैदानामध्ये बरेचसे टुर्नामेंट खेळतो, या मैदानामध्ये बऱ्याचशा मॅच खेळण्याचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे, तोच ऑन स्ट्राईक. फटका फसला, बॅट बॉलचा संपर्क नीटचा नाहीये, विकेट किपरांच्या हातामध्ये जाऊन बॉल बिसावलाय. नितीन मडवी इकॉनॉमिकल गोलंदाजी, नेहमी पाहिलं तर आतकरगाव संघासाठी चांगली कामगिरी, आणि आज जर पाहिलं तर श्री स्वामी समर्थ सासगाव संघासाठी तेवढी ताकदीची कामगिरी करतायत. अर्थातच सुजितजी देशमुख या संघाचे संघ मालक, त्यांचंही कौतुक करावं. त्यांची टीम नेहमी स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतो. इथे कट केलाय, विकेटच्या मागे बॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दोन गाड्या एकाच पटरीवर येताना आपण पाहिल्या, परंतु फिल्डर कडून थोडीशी गफलत झालीये. इथे थोडं शांत क्रिकेट खेळायला पाहिजे होतं. क्रिकेट संयमाचा खेळ आहे, क्रिकेटमध्ये जास्त पाहिलं तर तापट होऊन जमत नाही. इथे पाहिलं तर फेकी जोरात केली, बॉल पकडण्यासाठी फिल्डर नव्हता, बॅकअप नव्हतं, आणि त्या दरम्यानमध्ये दोन्ही बॅटर एकच विचार करत असतील. अखेरीस आमचा इथे विकेट वाचलाय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अंती 12च्या सरासरीने धावा केल्या जातात, ते तब्बल 1 बाद 24 धावा. ही स्पर्धा जर पाहायला गेले तर प्रत्येक खेळाडूसाठी एक पर्वणी बनावं लागेल. या विभागामधील छोटाचे छोटा आणि मोठाचे मोठा प्रत्येक प्रेक्षक एकच वाट पाहत असतो की PPL कधी आहे. पंचकृषी प्रीमियर लीगचा थरार पाहण्यासाठी प्रत्येक खेळाडू पाहिलं तर एक वर्षभर वाट पाहत असतो, आणि सराव सुद्धा तेवढा दमदार केला जातो प्रत्येक खेळाडूकडून. व्यासपीठावर उपस्थित असलेले अतिमान्यवर यांचं आपण नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. व त्यामध्ये पाहिलं तर राजूदादा बडेकर सुद्धा आहेत. एक चांगल्या दर्जाचं मैदान आपल्याला पाहायला मिळतं, ते राजूदादांचं खूप मोठं योगदान या मैदानासाठी आहे. त्यासोबत जर पाहिलं तर शुभमजी कडव दादांचं सुद्धा आपण नक्कीच कौतुक करूयात. तेही थोड्या वेळात आपल्या या व्यासपीठावर उपस्थित राहतील. त्यांनी चांगल्या प्रकारचं मैदान उपस्थित करून देण्यामध्ये योगदान दिलंय. प्रत्येकाचा आपण एक नक्कीच उल्लेख करणार आहोत. ही स्पर्धा कोणा एकाचं काम नाहीये, आयोजकांचं काम एकट्या दुकट्याचं नव्हतं, परंतु प्रत्येकाने आपली मोलाची कामगिरी बजावली, प्रत्येकाने चांगल्या प्रकारे योगदान दिलंय. आणि ही स्पर्धा आज जर पाहिलं तर 12व्या पर्वामध्ये, अर्थातच पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय 2 षटक संपले, 2 षटकांती 12च्या सरासरीने धावसंख्या टीमची टोटल 24. प्रशांत मडवी बॉलिंग ट्रॅकवर, एक व्यावसायिक खेळाडू, या खालापूर तालुक्यामधला पाहिलं तर एक गुणवान खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू मैदानामध्ये आलाय. टीमचा कॅप्टन आहे, लीडर, आणि लीडरवर बरीच जबाबदारी दिली ती म्हणजे सुजित देशमुख यांनी. तिसरं षटक वैयक्तिक पाहिलं तर पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर असेल तो म्हणजे गोलंदाज प्रशांत मडवी. या मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय जे सुनील भाऊ पाटील यांचं मैदान, अगदी या मैदानामध्ये आपण 12 पर्व इथे खेळतोय. प्रत्येक पर्वामध्ये सुनील भाऊने चांगल्या प्रकारे योगदान, चांगल्या प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन केलंय. बॉल पिच झाला बाहेर आणि पंचांना रेफर केला गेलाय. खरं तर पंचांचा डिसिजन होता वाईटचा, आणि त्याला रिव्हेंज नक्कीच केलं गेलंय. त्याला सांगितलंय की मला हा रिव्ह्यू हवाय. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असेल वाईड किंवा नो बॉल साठी. त्यासोबत जर पाहिलं तर अंकितजी साखरे यांनी सुद्धा मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलंय. सन्माननीय अजितदादा देशमुख यांनी सुद्धा आपल्या स्पर्धेसाठी एक चांगल्या प्रकारचं मोलाचं योगदान दिलंय. वाईट बॉल असेल आणि रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू इथे संपुष्टात आलाय. 5 ओव्हरची मॅच, पहिल्या 2 ओव्हर सरल्या, तिसऱ्या ओव्हरसाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर प्रशांत मडवी आलेत. रिव्ह्यू घेतला गेला वाईटसाठी आणि रिव्ह्यू हा पाहिला तर अनसक्सेसफुल ठरतोय. टीमची टोटल 26 झाले. एक चांगली मॅच मैदानामध्ये रंगतीये. यानंतर अतिश देशमुख यांच्या बॅट मधून कडा प्रहार केला गेलाय. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची बॅटल, आणि बॉल जाईल सीमा पार. षटकार. तेही षटकार जर पाहिलं तर अगदी उंच आणि उंच. अतिश देशमुख टीमचे कॅप्टन आहेत आणि कॅप्टनची जबाबदारी कशा प्रकारे इथे पेलायची आहे.
अगदी माहिती आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर स्ट्राईट आउट फटका खेळला गेलाय. लॉंग ऑनला फिल्डर तैनात आहेत. पकडला जाईल बॉल. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न तोही झालाय सक्सेसफुल. अगदी वाऱ्याच्या वेगाने धाव कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावा केल्यात कंप्लीट आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल 34 पर्यंत पोहोचली आहे. पहिली मॅच जर पाहिली तर ओपनिंगची मॅच असणार आहे ती देवांश मल्हार 11 आणि श्री स्वामी समर्थ 11 सासगाव या संघासमोर. सासगाव संघाने पहिले टॉस जिंकला आणि निर्णय त्वरित घेतला. आम्ही फिल्डिंग करू, या तुम्ही बॅटिंग करा. पुन्हा एकदा आतिशच्या टोइंटला बॉल जरूर लागला, परंतु अतिशची ताकद आहे. त्याला माहिती आहे की कशा प्रकारे षटकार मारायचे. का मी पहिल्या पर्वामध्ये जास्तीत जास्त षटकार मारणारा खेळाडू ठरलो होतो. माझ्या बाटमध्ये ताकद आहे, माझ्या मनगडामध्ये ताकद आहे आणि ठोकला आतिशने अजून एक मोठा फटका. गेलाय षटकार. नुकतेच उपस्थित राहिले सन्माननीय प्रफुल्लजी देशमुख जय मल्हार 11 अडोचे संघाचे संघमालक प्रफुल्लजी देशमुख यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. प्रफुल्लजी देशमुख यांना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. 40 धावा आतापर्यंत झाल्यात. एक चांगली बॅटिंगचा नमुना पेश करतो तो म्हणजे अतिश देशमुख. अजून एक फटका अतिशच्या बॅटमधून पॅरलल शॉट आणि शॉट थांबणार नाहीये. प्रशांतच्या विरुद्ध केलेलं मोठं आक्रमण. आक्रमण असं साधं सोपं नाहीये. आतिशने फेकलाय, पाठवलाय सीमा पार षटकार. मध्ये काय धमाका करतो अतिश देशमुख. तब्बल या ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकलेत, तेही कुणाविरुद्ध, ऑपोजिट टीमच्या कॅप्टनच्या विरुद्ध. आणि टीमची टोटल जर पाहिली 46 धावसंख्येवर, वैयक्तिक 27 धावसंख्येवर बॅटिंग करतो तो म्हणजे अर्थातच अतिश देशमुख. टीमचा कॅप्टन देवांश मल्हार 11 टीमचे पॅकर पाहिले तर रणजितजी पाटील, त्यासोबत राकेशजी पाटील आणि त्याच्यासोबत जर पाहिले तर भाया पिंगले आहेत. आणि त्यांनी पुरस्कृत केलेली टीम आणि विकेट जाते. दुसरी विकेट कॅप्टन मैदानाच्या बाहेर. 3 षटकार जरी ठोकले त्यानंतर विकेट मिळवली आणि सुटक्याचा निश्वास टाकला असेल तो अर्थातच पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक असणारा खेळाडू प्रशांत मडवी याने. तिसरं षटक संपलं आणि तिसऱ्या षटकाच्या अंती टीमची टोटल 2 बाद 46 धावसंख्या. विनर बॅटिंग करून खेळी केली आहे आणि आपल्या संघाला विजय मिळवून देताना आपण बऱ्याचदा पाहिलं. तेच बॅटर मैदानाच्या अगदी मधोमध चाललेत अजय पिंगळे. या टीमच्या साठी बऱ्याचदा पाहिलं तर त्यांनी जीवाची बाजी लावली आहे. अद्याप पाहिलं तर आपण 12वा पर्व पाहतो आणि 12व्या पर्वापर्यंत प्रत्येक पर्वामध्ये त्यांची टीम असते. हे सुद्धा पाहिलं तर एक मुख्य वैशिष्ट्य पाहायला भेटेल. मैदानामध्ये बॅटिंग करताना स्ट्राईक एंडचा खेळाडू सुनील असेल आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडला खेळाडू असतील ते म्हणजे अजय पिंगळे. बॉलिंग ट्रॅकवर विशाल वाघमारे. पुन्हा एकदा विशाल वाघमारे यांच्यावर विश्वास टाकलाय. P1चं षटक हाताळला होतं. P1च्या षटकामध्ये या खेळाडूने चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. यानंतर चौथ्या ओव्हरसाठी आता पाहिलं तर पॉवर प्ले नसणार आहे आणि त्यामुळेच बॅटरला सुद्धा तेवढाच विश्वास जागृत झाला असेल की आता चौकार षटकार मारायचे आहेत. फील्ड रिस्ट्रिक्शन संपलंय. फील्ड रिस्ट्रिक्शन नाहीये जर पाहिलं तर 5 फिल्डर 38च्या बाहेर असतील ते सुद्धा बॉलरसाठी तेवढीच चांगली गोष्ट म्हणावी लागेल. पहिला बॉल अगदी वेगावर स्वार, नियंत्रण हवंय. बॉल जाईल वाईड लाईनच्या बाहेर. धाव अवांतर 1 मिळते ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या खात्यामध्ये. या 1ने टीमची टोटल तब्बल 47. या स्पर्धेमध्ये यश ठोंबरे आणि त्याच्यासोबत पाहिलं तर
समीर शिवणकर यांच्याकडून अजय भाया पिंगले यांना 3 बॉल 3 षटकांसाठी 2000चा कॅश प्राइज असेल. समीर शिवणकर आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर यश ठोंबरे यांच्याकडून अजय पिंगले यांना 3 बॉल 3 षटकांसाठी तब्बल 2000चा कॅश प्राइज असेल. या स्पर्धेसाठी जर प्रामुख्याने उल्लेख करूयात, ही स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी चॅम्पियनची ट्रॉफी, जी मोठी लखलखती ट्रॉफी आपण पाहतोय, ती आपल्याला प्रदान झाली आहे. सन्माननीय सरी ज्ञानेश्वर पाटील NP ढाब्याचे मालक आहेत. अतुलदादाचं नेहमी आपल्याला योगदान असतं आणि या अंगामध्ये सुद्धा पाहिलं तर श्री सरी ज्ञानेश्वर पाटील यांचं सुद्धा नक्कीच आपल्याला योगदान मिळतंय. त्यासोबत जर पाहिलं तर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी आहे ती सुद्धा सनीदादांनी आपल्याला पुरस्कृत केले. त्यांचे आपण नक्कीच मनाच्या अंतःकरणातून कौतुक करूयात. 49 पहिला मॅचमध्ये 50चा आकडा पार करण्याचं एक संधी निर्माण झाले बॅटिंग करणाऱ्या संघामध्ये. इथे फटका दमदार आहे. बॉल जाईल NP ढाब्याच्या दिशेने, सलामी देतोय आणि बॉल गेला आउट ऑफ दी पार्क. आलाय अजून एक सुनीलच्या बॅटमधून तडाखेबंद फटका, षटकार. पंचावन्न धावा. श्री विश्वेश्वर इलेव्हन सासगाव आणि त्यांच्या विरुद्ध वीरेश्वर इलेव्हन सासगाव आणि त्यांच्या विरुद्ध श्री विश्वेश्वर इलेव्हन ढेकू. दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयार राहायचं आहे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमला विनंती असेल की आपले कॅप्टन तयार ठेवायचे. मिड इनिंग मध्ये टॉस केला जाईल. आपण स्वतःहून मिड इनिंग मध्ये यायचं आणि टॉस करण्यासाठी आपण तयार राहायचंय. चौथं षटक चालू असताना चौथं षटक विशाल वाघमारे, एक षटकार आला, त्यानंतर विकेट आणि नवीन बॅटर मैदानामध्ये जितेश. जागा बनवली, फटका पाहिलं तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक कव्हरचे येतील, पकडतील झेल आणि अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर जाते. आल्या पावली माघारी, तू चल मॅच तेरे पीछे पीछे आया, असं सांगताना विकेट जाते. आल्या पावले खेळाडू मैदानाच्या बाहेर. लगातार 2 विकेट आणि तिसऱ्या विकेटच्या सुद्धा पाहिलं तर पावलावर पाऊल ठेवून जाणार का? विकेट हॅट्रिक या स्पर्धेमधील घेणार का? या स्पर्धेमधील 50 धावांचा जो पाहिलं तर उद्दिष्ट होतं ते उद्दिष्ट तर पूर्ण झालंय, परंतु किती धावा केल्या जातील? खरं तर पहिल्या जेव्हा टॉस झाला, टॉस करताना आपण विचारलं होतं, कॅप्टनने बाईट देताना सांगितलं की आमचं लक्ष जास्तीत जास्त धावा करण्याचं असेल. आम्ही टॉस जिंकल्यानंतर पहिली बॅटिंग करणार होतो आणि बॅटिंगचा निर्णय तर आम्हाला समोरच्या टीमने दिलाय. धावा संख्या झाली ती अर्थातच 55 धावा आणि बॅटिंगसाठी मैदानामध्ये रवाना होतो खेळाडू हर्षल. हर्षलचा फटका फसलाय. कॅच घेण्याची संधी निर्माण झाली आहे, परंतु नाईल नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न तोही झालाय सक्सेसफुल आणि या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल 57 झाली आहे. विकेट हॅट्रिकची संधी निर्माण झाली होती. या ओव्हरचं आपण जर विश्लेषण पाहायला गेलं तर तब्बल या खेळाडूने 1 वाईड त्यासोबत पाहिलं तर 1 षटकार अशा 11 धावा खर्च केल्यात, परंतु 2 विकेट महत्वाच्या मैदानाच्या बाहेर सुद्धा पाठवल्यात. ही खेळाडूची जमेची बाजू म्हणावी लागेल. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या अंती टीमची टोटल बॅटिंग करणाऱ्या अर्थातच देवांश मल्हार 11 टीम ताकई संघाची 57 धावा संख्या.
दरम्यानच्या वेळेमध्ये आपण पाहुण्यांचा सुद्धा सन्मान करून घेणार आहोत. सन्मान्य प्रफुल्लजी देशमुख यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. संदीपजी देशमुख दादा, संदीपजी पाटील दादांच्या शुभ हस्ते पाहिलं तर प्रफुल्लजी देशमुख यांचा शुभ सन्मान केला जाईल. जय मल्हार 11 आडोशी संघाचे संघ मालक म्हणून त्यांची ख्याती पाहिलं तर संपूर्ण विभागामध्ये आहे आणि एक चांगले पॅकर मागील बरेच हंगाम त्यांनी एक चांगल्या प्रकारची पॅकरशिप केली. त्यांचं जरूर या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक केलं जाईल, त्याचबरोबर यांचा सन्मान सुद्धा केला जाईल. सन्मान जरूर केला जातोय पाहुण्याचा. त्यासोबत पाहिलं तर शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर असलेला गोलंदाज सनी काटकर बॉलिंग ट्रॅकवर असेल. 57 धावा झाल्यात. समोर पाहिलं तर अजय पिंगले पहिला बॉल आणि पहिल्या बॉलला खेचलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात. पकडला जाईल बॉल. दरम्यानच्या वेळेमध्ये एक धाव केली कंप्लीट. बॅकअप सुद्धा तेवढं चांगलं, कलेक्शन चांगलं झालंय. एक धाव मिळेल. समोर पाहिलं तर हर्षल असेल, एक हार्ड हिटर खेळाडू मैदानामध्ये आहे, परंतु त्याच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी सनीचं इथे चांगली प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. सनी बॉलिंग ट्रॅकवर अतकरगाव संघासाठी नेहमी खेळताना आपण पाहिलं या खेळाडूला, परंतु आज पाहिलं तर श्री स्वामी समर्थ सासगाव संघासाठी हर्षल बाटचीज लागली. यष्टाच्या मागे पकडला जाईल झेल. जाळ्यात अडकलाय तो म्हणजे खेळाडू हर्षल बाद होतोय. नितीन याने पकडला झेल आणि विकेट हर्षल बाद. बाहेर यायच्या आधीच आपला खेळाडू मैदानामध्ये रवाना करायचा आहे. हा सुद्धा एक छोटासा नियम आहे. खरं तर प्रत्येक ठिकाणी हा नियम फॉलो केला जातो. आपल्याला तो नियम फॉलो करायचा आहे. खेळाडू बाद झाल्यानंतर तो 38 सर्कलच्या बाहेर येण्याआधीच आपला खेळाडू आपण मैदानामध्ये पाठवायचा आहे. यानंतर अशी चुकी नकोय. बॅटिंग ट्रॅकवर न्यू बॅटर मैदानामध्ये चिन्मय मैदानामध्ये रवाना झालाय. सनीच्या विरुद्ध केलेला आक्रमण स्क्वेअरच्या दिशेने फिल्डर आहे त्यात. अजून एक विकेट विशाल पकडतोय. खेळाडू बाद होतोय. लगातार दुसरा खेळाडू सनीला मिळते विकेट. बॅक टू दी डगआउट. सुजित पाटील टॅप केला बॉल. पाहिलं तर थर्ड मॅनच्या ठिकाणी सिंगल धाव मिळेल आणि अजय पिंगले यांना स्ट्राईक मिळते. शेवटचं षटक स्लॉगरचं षटक आणि स्लॉगरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा इथे पाहिलं तर प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्न फसतोय. अजूनही मोठी धावसंख्या नाहीये. जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे 59. 6 विकेट आणि 59 धावसंख्या झाली आहे. शेवटचं षटक सनी काटकर अगदी पाहिलं तर उपयुक्त गोलंदाज ठरतोय आपल्या टीमसाठी. इथे अजयच्या बाट मधून फटका आहे दमदार. गॅप सिलेक्शन सुद्धा केले आणि जाईल सीमा रेषा बाहेर. चौकार.
माझ्यावर जबाबदारी आणि त्या जबाबदारीने मला खेळावं लागेल. टीमची टोटल जर पाहिली 63 पर्यंत जाऊन पोहोचले या चौकारच्या मदतीने. चौकार सुद्धा तेवढा महत्वाच्या क्षणी आलाय. जर 70 पर्यंत पोहोचायचा निर्णय इथंपर्यंत बॅटिंग करताना पहिली बॅटिंग करायची होती, पण टॉस जिंकल्यानंतर समोरच्या टीमने पहिली बॉलिंग घेतली. अर्थातच आपल्याला जे हवंय ते मिळालंय, पण तो आपल्याला नशिबाने मिळालेली गोष्ट आता आपल्याला मेहनतीने सत्यात उतरवायची. 63 झाल्यात. येणाऱ्या बॉल्समध्ये किती धावा केल्या जातील. श्री वीरेश्वर 11 सासगाव संघाचे संघनायक अर्थातच किरण वलखुंडे आपल्याला पुकार देत आहेत. पहिली कंप्लीट केली आहे, दुसरीचा प्रयत्न तोही होतोय का पाहू शकतो आपण. मैदानामध्ये अगदी वेगाने धाव कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावा केल्यात कंप्लीट. पाच ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बॅटिंग करणाऱ्या देवांश मल्हार 11 संघाची धावा झाल्या तब्बल पाहिल्या तर 65 आणि ऑपोजिट टीमला जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये म्हणजे 30 बॉलमध्ये धावा करायच्या त्या 66 धावा. सन्माननीय प्रफुल्लजी देशमुख यांच्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. पुढील मॅचचा टॉस केला जाईल तो अर्थातच श्री विश्वेश्वर 11 ढेकू संघ आणि त्यांच्या विपक्ष असणारा संघ श्री वीरेश्वर 11 सासगाव संघ. राज असतील आणि त्यांच्या विरुद्ध किरण वलकुंडे दोन्ही ऑलराऊंडर खेळाडू. संदेजी पाटील दादांचा इथे शुभ सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून एक देखणं व्यक्तिमत्व आणि देखण्या व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून एक चांगलं योगदान नेहमी त्यांचं आपल्या या स्पर्धेसाठी झालंय. त्यानंतर शांताराम पाटील दादांचा सुद्धा इथे शुभ सन्मान केला जातोय. सन्माननीय शांतारामजी पाटील दादांचा सुद्धा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर पुढील सन्मान बोंबे सरांचा सुद्धा केला जाईल. फिजिक्स लॅब आणि त्याचबरोबर बोंबे सर यांचं प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एक. त्यानंतर विकी पाटील यांचा सुद्धा सन्मान केला जाईल या व्यासपीठावर. त्यासोबत तेजस पाटील यांचा सुद्धा शुभ सन्मान या मुख्य अतिथी मंचावर केला जातोय. क्रिकेटसाठी अगदी जीव पणाला लावून आपलं मेहनत करतात ते म्हणजे तेजस पाटील. जरूर अतिथी मान्यवरांचा इथे शुभ सन्मान झालाय. विनंती असेल राज सावंत आपल्याला शेवटची पुकार. राज सावंत यायचंय. श्री विश्वेश्वर 11 ढेकू संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध खेळताना आपण पाहणार होतो श्री वीरेश्वर 11 सातगाव संघाचे कॅप्टन. चला मिड इनिंग झाले. राज सावंत लवकरात लवकर यायचंय. राज सावंत आपली मॅच आहे, उशीर करू नका, लवकरात लवकर या. प्रफुल्लजी देशमुख यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा. जय मल्हार 11 संघाचे संघ मालक प्रफुल्लजी देशमुख त्यासोबत सुबोजी देशमुख दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. एका बाजूला राज सावंत पाहतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं राज सावंत आणि किरण वळकुंडे. किरण टॉस जिंकलाय, निर्णय का असेल? आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. त्यासोबत 5 ओव्हरची मॅच आणि प्रथमच आपण या तब्बल 11 हंगाम खेळलो आणि आज 12वा हंगाम. 5 ओव्हरची मॅच काय नवीन स्ट्रॅटेजी असेल आणि त्याचबरोबर या नवीन कमिटीने जी पहिल्या हंगामामध्ये सुद्धा होती
त्यांनी एक चांगलं देखणं आयोजन ठेवलंय. काय म्हणाल, काय स्ट्रॅटेजी आणि नवीन कमिटीने कशा प्रकारे पहिला निर्णय घेतला तो तुम्हाला भावला आहे का? स्ट्रॅटेजी तर काय नसेल अशी वेगळी, पण आमचा कमीत धावा करून देण्याचा प्रयत्न राहील व मी चांगल्या माझ्या गोलंदाजांचा वापर करण्याचा प्रयत्न करेन. व आयोजनबद्दल बोलायचं झालं तर याआधी त्यांनी संकल्पना पहिल्या वर्षापासून त्यांनी राबवले व चांगलं आयोजन केलं आहे. यावर्षी खूप छान बॅरिगेटपासून ग्राउंड अतिशय सुंदर केलेलं आहे. विकेट तर एकदम अतिशय सुरेख झालेले आहे व चांगल्या गोष्टी अजून त्यांनी वाढवल्यात, त्यासाठी पण त्यांनी चांगला प्रयत्न केलेला आहे. येस, थँक्यू किरण. त्यासोबत पहिलं तर राज सावंत, खालापूर तालुक्याचा एक असा हिरा, तो या विभागामध्ये खेळताना आपण पाहतो, परंतु राज सावंत अजूनही तुमची बाट या विभागाच्या टुर्नामेंटसाठी लागत नाहीये. धाकटी पंढरी पंचकृष्ण प्रीमियर लीगचं हंगाम गाजवायचं आहे, काय म्हणाल? 5 वर्षी मॅच कशी संकल्पना आहे तुमच्या आता खेळताना? नक्कीच आम्ही जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू आणि जिंकायचा प्रयत्न करू. त्यासोबत राज, अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये तुम्हाला जास्त चांगली बॅटिंग करता आलेली नाहीये. ज्या प्रकारे तुमचं पोटेन्शियल आहे तसं खेळता आलं नाही, या हंगामध्ये दिसेल का? प्रॅक्टिस कशी झाली आहे? नक्की थोडा इंजरी असल्यामुळे थोडंसं कुठं बॅकफुटलं आहे, त्याच्यामुळे EPPL खेळून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल. जरूर, खूप साऱ्या शुभेच्छा असेल तुम्हाला, त्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला. आणि पुन्हा एकदा पाहिलं तर या मॅचकडे आपण वळूयात, कारण की ही मॅच जर पाहायला गेली तर बॅटिंग करताना धावा केल्यात त्या अर्थातच 65 धावा झाल्या. 66च विन असेल आणि या 66 धावा केल्या जातील का, वाचवल्या जातील, हे सुद्धा आपण पाहणार. बॉलिंग ट्रॅकवर असेल तो गोलंदाजी मार्कवर राजा आवटे, एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज. 66च आव्हान असेल आणि बॅटिंग ट्रॅकवर सलामीची जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. प्रशांत मडवी आणि त्यांच्या सोबत असेल तो बॅटर श्रवण पाटील. मंडप डेकोरेटर्स जरा आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. पहिला बॉल आणि पहिला बॉल बराच बाहेर, जिथे 66 करायचे आहेत तिथे पाहिलं तर एक तर धाव अवांतर रूपामध्ये आली आहे, जिथे आता फक्त 65 करायचे आहेत. प्रत्येक धावाचं गणित आणि प्रत्येक धावांचं इथे जे इक्वेशन आहे ते आमचे साथी स्कोरर सागरजी सुर्वेदादा हे सुद्धा आम्हाला नक्की सांगतायत. एक चांगल्या दर्जाच्या स्कोररची भूमिका त्यांनी नक्कीच आम्हाला आज आजच्या दिवसामध्ये करून दाखवली आहे. दुसरा बॉल तोही वेगवान. राजा आवटे जर पाहिला तर एक चांगल्या दर्जाचे गोलंदाज, दुसऱ्या पर्वापासून आपण त्यांना खेळताना पाहतो आणि या पर्वामध्ये सुद्धा तेवढीच चांगली गोलंदाजी. नेहमी P1चं षटक टाकण्यासाठी त्यांची ओळख आणि आजही तेवढी ताकदीची गोलंदाजी आपल्या टीमसाठी करायची आहे. पहिलं षटक आणि पहिल्या षटकासाठी मला का आमंत्रित केलंय याचं उदाहरण दाखवावं लागेल. आपल्या क्षमतेवर खेळावं लागेल. इथं बॉलरला चांगली बॉलिंग करावी लागेल, परंतु समोर असलेला खेळाडू ज्याच्या नावाची चर्चा या संपूर्ण पर्यंत खालापूर तालुक्यामध्ये आहे आणि ती का आहे हे आता आपल्या अर्थातच घरच्या प्रीमियर लीगमध्ये दाखवून द्यावं लागेल. धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग हे 12वा पर्व गाजवायचं असेल तर बॅटिंगच्या माध्यमातून धावा कराव्या लागतील. मैदानामध्ये रवाना झालाय अतकरगावचा सुपरस्टार आज खेळण्यासाठी श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघासाठी खेळताना सज्ज असणार का पाहायला लागेल. कशा प्रकारे बॅटिंग करणार इथे. बॉल डॉट जातोय. ज्या प्रकारे गोलंदाजी करायची तशीच गोलंदाजी इथे मैदानामध्ये केली जाते. 66 धावा करायचे आहेत, पण या धावाही करताना तुमच्या नाकामध्ये दमचक होणारच. आम्ही या मैदानामध्ये का आलोय, का आमच्या टीमच्या पॅकरने आम्हाला ऑक्शनच्या मैदानामध्ये घेतलंय. जेव्हा पाहिलं तर सुनील भाऊ पाटील यांच्या फार्म हाऊसला जिथे ऑक्शन होतं त्या ऑक्शनमध्ये आम्हाला का निवडलंय हे दाखवून देतात. इथे पाहिलं तर फटका फसलाय आणि आतिश देशमुख सेफ हँड मध्ये पहिला खेळाडू बाद होतोय. टीमचा कॅप्टन प्रशांत मडवी स्वस्तामध्ये बाद होतोय. पहिली विकेट मनावर पाहिलं तर दगड ठेवून विकेट मैदानाच्या बाहेर सॅक्रिफाईस करून तो खेळाडू बाद होतोय. प्रशांत मडवी बॅक टू दी डग आउट.
एक चांगल्या दर्जाची स्पर्धा पाहतो आणि या स्पर्धेमध्ये तब्बल 12 संघ खेळताना आपण पाहणार. या 12 संघांमध्ये पाहिलं तर 2 पूल केले. 2 पूलमध्ये प्रत्येक टीम 6-6चा पूल असणार आहे. त्यानंतर मेन महत्त्वाची गोष्ट, टेबल टॉपर 2 टीम असतील. मग ए ग्रुपमधील टेबल टॉपर, बी ग्रुपमधील टेबल टॉपर, त्यांना पाहिलं तर टेबल टॉपर टीमला सेमीफायनल डायरेक्ट खेळता येईल. परंतु ज्या टेबलमध्ये 2 नंबरला असतील त्यांना जर पाहायला गेलं तर त्यांना इलिमिनेटर खेळावं लागेल. अर्थात जर आपण जे IPL फॉर्मॅट पाहतो, IPLमध्ये ज्या प्रकारे क्वालिफायर, इलिमिनेटर त्याचबरोबर सेमीफायनल असतात त्याच प्रकारेच राऊंड होणार. आणि याची आपल्याला कल्पना तर जरूर पाहिलं तर ऑप्शनच्या दिवशी दिली गेली आहे. एक चांगली स्पर्धा आणि चांगलं आयोजन त्याचबरोबर चांगले नियमसुद्धा पाहायला मिळतात. दुसरा फलंदाज मैदानामध्ये रवाना झाला आहे. अथकरगाव संघासाठी नेहमी क्रिकेट खेळताना आपण याला पाहिलं, परंतु आज पाहिलं तर श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघासाठी विशाल वाघमारे मैदानामध्ये रवाना झाला आहे. त्याच्या विरुद्ध गोलंदाजीचा अगदी तेस्तारा मारा राजा आवटी एक भन्नाट गोलंदाजी करतोय. आतापर्यंत कोणते मोठे फटके खेळू दिले नाहीयेत. एकच धाव दिली, परंतु शेवटच्या बॉलवर आक्रमण करण्याचा केला प्रयत्न, फिल्डरकडून थोडी झालेली चुकी, प्रयत्न ठरले अपुरे आणि शेवटच्या क्षणाला मारलेला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर आलाय षटकार. जर आपण पाहायला गेलं तर खर्च केल्या 7 धावा आणि 7 धावा खर्च करताना एक विकेट सुद्धा घेतली, तीही समोरील टीमच्या कॅप्टनची विकेट घेतल्यानंतर जो जल्लोष झाला तो जल्लोष पाहिला तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये फिल्डिंग करणाऱ्या टीमला एक प्रोत्साहन देण्याचं काम करणार. या टीमने जर पाहिलं तर ऑक्शन टेबलमध्ये चांगली टीम निवडली आणि त्यानंतर मैदानामध्ये उतरल्यावर पहिल्या इनिंगमध्ये तब्बल धावा केल्या. 65-66चं टार्गेट टेबल. पहिलं षटक संपलं. P1च्या पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर 38च्या बाहेर होते. त्यानंतर आता जर पाहायला गेलं तर असणार म्हणजे दुसरं षटक, त्यामध्ये 3 फिल्डर 38च्या बाहेर आणि 3 फिल्डर 38च्या बाहेर असतील ते कोणत्या दिशेने असतील हे सुद्धा आपण नक्कीच पाहणार. एक चांगली दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय. व्यासपीठावर आपले उपस्थित पाहुणे त्यासोबत संघ मालक सुद्धा आहेत आणि त्यासोबत जर पाहिलं तर आपले आयोजन कमिटी सुद्धा आहे. प्रत्येकाचं कौतुक करावं तेवढं कमीच. सन्माननीय अतुलदादा पाटील यांचं सुद्धा शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालं. त्यांचंही करूयात आपण मनाच्या अंतकरणातून हे सहर्ष स्वागत. वेळोवेळी आपल्याला मोलाचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर चांगल्या प्रत्येक प्रकारचं पाहिलं तर योगदान देणारं काम नक्कीच केलं ते सन्माननीय अतुलदादा पाटील यांनी. NP ढाब्यावर पाहिलं तर आपण जेव्हा बॉल मारतो तेव्हा नक्कीच अतुलदादा यांच्या या ट्रॉफीची आठवण होते आपल्याला. प्रत्येक वर्षी पाहिलं तर या चमचमत्या ट्रॉफी देण्याचं काम करतात आणि अर्थातच पहिल्या नंबरची, दुसऱ्या नंबरची सुद्धा ट्रॉफी आपल्याला अतुलदादा आणि सनीदादा यांनी दिले. त्यांचं नक्कीच या मनाच्या अंतकरणातून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम असेल आपलं. एक सुंदर व्यक्तिमत्व अतुलदादा पाटील या आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहे, त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. दुसरा बॉलर आलाय बॉलिंग ट्रॅकवर सुजित पाटील. बॉल वाईड आहे, चांगला गोलंदाज आहे. आपण या गोलंदाजाला या स्पर्धेमध्ये सुद्धा नेहमी चमकदार कामगिरी करताना पाहिलंय. मग ग्रामीण क्रिकेट खेळताना सुद्धा या गोलंदाजाने अगदी चांगली उल्लेखनीय कामगिरी केली. परंतु आज जर पाहिलं तर देवांश मल्हार 11 संघासाठी तेवढी ताकदीची गोलंदाजी करावी लागेल. 66 धावा वाचवायचे आहेत आणि आता जर पाहिलं धाव फलकावर 9 धावा झाल्यात. सुजित पाटील समोर जर पाहिलं तर श्रवण पाटील आहेत आणि विशाल वाघमारे ही जोडी बॅटिंग करतो तो खेळाडू विशालसाठी समोर असलेला गोलंदाज मैदानामध्ये जेव्हा पाहिलं तर बॉलिंग करण्यासाठी येतो तेव्हा दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे. आत्ताही तेच काम करतोय. मला काय करायचंय, मला माझ्या टीमने दिलेली जबाबदारी पार पाडायची. ज्या प्रकारे पाहिलं तर जबाबदारी आयोजकांनी पार पाडली आहे. एक सुंदर असं मैदान उपलब्ध करून दिले. मैदानासाठी मेहनत आणि इथे पाहिलं तर फटका तंत्रशुद्ध आणि बॉल जाईल सीमा पार. एक आगळा वेगळा फटका, बॉल पायावर होता त्याला फेकून दिलंय, दूर 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 आलाय षटकार.
मला मिळते. विशालने आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकार खेचलेत. एक षटकार जर आपण पाहिलं तर फेकला होता तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये, आणि दुसरा षटकार जर आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने तोही षटकार पायावर बॉल आणि त्या पायावरच्या बॉलवर तेवढाच चांगला मारलाय. सुजितच्या विरुद्ध केलेलं आक्रमण 66 धावा करायच्यात. डॉट बॉल आणि धावसंख्या 15 पर्यंत थांबली आहे. फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलचा जास्त काही सामना करता आला नाहीये. बॉल पाहिला तर बराचसा वरती होता आणि त्या वेगावर उचणारा बॉल त्यावर कोणते उत्तर बॅटर विशालकडे नव्हतं. परंतु बॉल जाईल सिंगल धाव देऊन. एक एक धाव मैदानामध्ये तेवढी महत्वाची आहे. जसं पाहिलं तर राजकारणामध्ये एका एका मताला महत्व असतं, तसं इथे मैदानामध्ये खेळताना आणि नक्कीच धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीगमध्ये एक एक धावाला तेवढंच महत्व असणार. कित्येक मॅच आपण एका धावेने पाहिलं तर विजयी होताना पाहिलं, एका धावेने पराभूत होताना पाहिलंय, आणि आताही पाहिलं तर एका धावेचं महत्व तेवढंच मजेदार असणार. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 2 षटकांच्या अंती जर पाहिलं बॅटिंग करणारी टीम, अर्थातच बॅटिंग करताना श्री स्वामी समर्थ 11 सासगाव संघ, आणि सासगाव संघाची धावाची स्थिती जर पाहिली, एक खेळाडू बाद झालाय. टीमचा कॅप्टन प्रशांत मडवी बाद झालेत आणि धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 16 धावा. सचिनजी देशमुख यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतुलजी पाटील दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. जर आपण पाहिलं तर आपल्याकडे ज्या प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाच्या ज्या एक दर्जेदार मानाच्या ट्रॉफी दिसतात, त्या ट्रॉफी नक्कीच आपल्याला प्रदान करण्याचं काम अतुलदादांनी केलंय. वेळोवेळी जिथे कमी तिथं अतुलदादाची हमी हेच नक्की नेहमी सांगत असतात. एक चेहऱ्यावर पाहिलं तर एक स्मित हास्य आणि एक देखणं व्यक्तिमत्व अतुलदादा पाटील. चला कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे सुद्धा सोडून बघायचंय. त्यानंतर पुढील सन्मान सन्मान्य सुधीरजी देशमुख दादांचा सुद्धा केला जातोय या व्यासपीठावर. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर राजा आवटी, त्याच्या विरुद्ध विशाल वाघमारे. फटका आहे दमदार, परंतु फिल्डर अतिश देशमुख आहे तैनात. सुधीरजी देशमुख दादांचा सुद्धा इथे या मुख्य व्यासपीठावर अतिथी मान्यवरांच्या व्यासपीठावर सन्मान केला जातोय. 3 कॅमेऱ्याच्या सहाय्याने टुर्नामेंट आपण रंगताना पाहतोय. स्लोअर बॉल पिक केला आणि बॉल जाईल हवेत. फिल्डर करतील जज. 2 फिल्डरने केलेली चुकी, परंतु आतिश देशमुख शेवटच्या क्षणामध्ये शांत खेळाडू. या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा आतिशला पाहिले तेव्हा तेव्हा शांत खेळ करताना त्याने कित्येक मॅच मध्ये कलाटणी देण्याचं काम केलंय. बॉल बराच हवेत होता. बॉलने 2-3 अटेम्प्ट घेतल्या, परंतु शेवटच्या अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलंय. विकेट जातीये. खेळाडू बाद होतोय श्रवण पाटील. सावंत आहेत मैदानामध्ये रवाना झालेत. एकोणपन्नास धावसंख्येची गरज असणार आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला. सोळा बॉलचा खेळ बाकी असेल आणि 16 बॉल्स मध्ये करायच्यात तर 49 धावा. आता मॅचची स्थिती जर पाहायला गेलं तर बॉलिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने बऱ्यापैकी आहे, परंतु या मैदानाचा इतिहास आहे. या मैदानामध्ये एका ओव्हरमध्ये पाहिलं तर 20-25 धावा सुद्धा केल्या जातात. मग जर प्रयत्न केले तर याही धावा कमी नसतील. सावंतच्या विरुद्ध वेगवान चेंडू. एक तेजतर्रार गोलंदाज मैदानामध्ये बॉलिंग करतोय. अर्थातच राजा आवटे या बॉलरच्या नावाची दहशत या मैदानामध्ये याआधी होती आणि आजही आहे आणि उद्याही राहणार, यासाठीच प्रयत्न केला जातो तो म्हणजे राजा आवटे. बॉलिंग ट्रॅकवर
कोणत्याही एंडनी मला गोलंदाजी देऊ दे, मला माझ्या टीमसाठी माझं योगदान चांगलंच द्यायचंय. मी काय या टीमने सिलेक्ट केलंय मला दाखवून द्यायचंय. एक चांगली गोलंदाजी राजा आवटेच्या माध्यमातून. विकेट सुद्धा घेतात, डॉट बॉल सुद्धा काढतायत. स्लोअर बॉल फसवलंय पुन्हा एकदा. अगदी पाहिलं तर बोटांच्या जादूवर इथे फसवलंय. हीच तर पाहिलं तर टेनिस क्रिकेटची जादू आहे. एखादा बॉल फास्ट, एखादा बॉल स्लो, एखादा बॉल कलाटणी देणारा. आणि हेच पाहिलं तर गोलंदाजाचं वैशिष्ट्य. तुम्ही किती फटकेबाजी करा, मी माझ्या क्षमतेने बॉलिंग करणार, मी माझ्या ताकदीने बॉलिंग करणार, तुमच्या बॅटचा फ्लो बघून बॉलिंग करणार. राजा आवटे तशीच करतात बॉलिंग. पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये रिचमध्ये आला आणि त्याला पाहिलं तर फेकून दिलंय. बॉल झालाय सीमारेषा बाहेर, षटकार. हे मैदान आणि त्या मैदानासाठी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला मुभा दिली आहे की या तुम्ही तुमचा खेळ दाखवा आणि तुमच्यातले जे गुण आहेत त्या गुणांना वाव नक्कीच देण्याचं काम माझ्या मार्फत होईल. असे सन्माननीय माजी नगराध्यक्ष तथाच पाहिलं तर खोपोली नगरपालिकेचे गटनेते सुनील भाऊ पाटील यांचा सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आभार व्यक्त करूयात. जरूर थोड्या वेळातच त्यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला लाभेल. बॉल वाईड आहे, षटकारानंतर वाईड आणि टीमची टोटल जर पाहिलं तर 24 पर्यंत पोहोचली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुद्धा आहेत सन्माननीय सुनील भाऊ पाटील. एक चांगलं देखणं व्यक्तिमत्व बाउन्स. इथं बॅटची एज लागली आहे, वेगवान बॉल त्यावर तेवढीच बॅट फिरवताना, परंतु बॅटची एज आणि विकेट जाती. एक खेळाडू बाद होतोय. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष सन्माननीय अंकितजी सागरे साहेबांचा सुद्धा आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. त्यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी आपल्याला चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आहे, त्यांचे नक्कीच आपण विशेष आभार व्यक्त करूयात. त्यानंतर युवा उद्योजक आणि त्यासोबत उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सासगाव समाजसेवक सन्माननीय अजितदादा देशमुख यांचे आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. त्यांचं सुद्धा नक्कीच आपल्याला या स्पर्धेला नेहमी चांगल्या प्रकारचं योगदान असतं. त्यांचा संघ सुद्धा आपण खेळताना पाहतो, त्यांचंही कौतुक करूयात, त्यांचंही नक्कीच आभार व्यक्त करूयात. त्यानंतर सन्माननीय अतुलदादा पाटील खोपोली शहर अध्यक्ष शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचंही नक्कीच आपल्या या स्पर्धेमध्ये शुभागमन झाले, त्यांचे आपण नक्कीच आभार व्यक्त करूयात. त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला पाहिलं तर प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाच्या ज्या चमचमत्या ज्या उंच पुऱ्याशा ट्रॉफीज भेटल्यात त्यांचेही नक्कीच आपण आभार व्यक्त करूयात. बॉलिंग ट्रॅकवर अतिश देशमुख आणि त्यांच्या विरुद्ध आक्रमण करताना खेळाडू बाद होतोय. विशाल हे खेळाडू बाद होताना आपण पाहतोय. कॅप्टन आले बॉलिंग ट्रॅकवर आणि त्यांनी विकेट मिळवली आहे. खेळाडू बाद होताना आपण पाहिलं मैदानामध्ये. चौथा खेळाडू बाद होतोय. टीमची टोटल जर पाहिली तर 24 झाली आहे. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर राजा आवटी गोलंदाजी मार्कर होते, धावा खर्च केल्या 7 आणि त्यानंतर एक विकेट मिळवली आहे. दुसऱ्या ओव्हरसाठी आले होते सुजित पाटील, त्यांनी एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर सुद्धा 9 धावा फक्त खर्च केल्या. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्यांनी केली. त्यानंतर तिसरं षटक आणि आपलं वैयक्तिक दुसरं षटक राजा आवटी आले, 8 धावा खर्च करत 2 विकेट. म्हणजे पाहिलं तर 2 ओव्हरचा स्पेल टाकताना 15 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट राजा आवटे यांनी आपल्या स्वतःच्या खात्यामध्ये मिळवल्यात. बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये पाहिलं तर राजा आवटेने एक पाऊल जरूर पुढे टाकली आहे. मालिकावीरासाठी आपल्याला जी LED TV मिळणार आहे ते राहुलजी पाटील यांच्या शुभ हस्ते मिळणार आहे. चिंचोली गोवेचे सामाजिक कार्यकर्ते राहुलजी पाटील यांचं नेहमी आपल्याला योगदान असतं. यावर्षी सुद्धा पाहिलं तर LED TVच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द सिरीजची जी LED TV असेल हे सुद्धा एक मुख्य वैशिष्ट्य या स्पर्धेच्या माध्यमातून आपण असणार आहे. त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सहर्ष स्वागत.
25 धावा झाल्यात. अतिश देशमुख पुन्हा एकदा स्लोअर फुल टॉस होता, स्लो बॉल परंतु फुल टॉस होता, त्यावर मोठा फटका नाहीये आणि मोठा फटका नसल्या कारणामुळे जर पाहायला गेलं तर इथे धावा केल्या जातात कंप्लीट 2. ही स्पर्धा पाहिली तर लीग फॉर्मॅटमध्ये प्रत्येक टीमला पाहिलं तर 5 एक मॅच खेळायला मिळतील, म्हणजे इथून आपल्याला जिंकण्यासाठी मेहनत तर करावी लागेल, परंतु जेव्हा आपण पराभवाच्या दिशेने जातो तेव्हा आपला जो इकॉनॉमिकल रन रेट आहे तो कुठेतरी वाचवण्याच्या स्थितीमध्ये गेला पाहिजे. हाही विचार प्रत्येक टीमने केला पाहिजे. शेवटी क्वालिफायर होताना किंवा आपल्याला टेबल टॉपरमध्ये जाताना इकॉनॉमिकल खेळ करूनच जायचंय. टॉप रन रेटर जे खेळ संघ असतील, ज्या संघाचे पॉईंट जास्त असतील, ज्या संघाचा रन रेट चांगला असेल तोच टॉपमध्ये पोहोचला जाईल आणि प्रत्येक संघ आपल्या ग्रुपमधून टॉप करण्यासाठी मेहनत करणार. ही मॅच सुद्धा तेवढीच पाहिलं तर मेहनतीमध्ये रंगतीये. 66चा पाठलाग करायचा होता परंतु बॉलरने चांगली गोलंदाजी केली. जर अर्थातच पाहिलं तर मागच्या हंगामामधील विनर संघ देवांश मल्हार 11 संघ ताकाई आणि त्यांनी आतापर्यंत फलंदाजांना बांधून ठेवलंय. धावा संख्या बॅटिंग करणाऱ्या श्री स्वामी समर्थ सासगाव संघाची 28 धावा. 28 धावा. यानंतर फिर मारण्याचा केला होता प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील 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 केली परंतु पंचांनी अपील इथे सध्या तरी फेटाळली आहे. दोन्ही पंच एकमेकाशी चर्चा विनिमय करतील. जर पाहिलं तर आपल्याला जे पंचांचं पॅनल प्राप्त झालंय ते अर्थातच रायगड असोसिएशनचे पंच प्रशांतजी बांदिवडेकर पेनचे, त्यासोबत सुमितजी पवार पेनचे आणि त्यासोबत पाहिलं तर पेन जोहेचे अतिश म्हात्रे, या तिन्ही पंचांचं कौतुक करायला जायचं आपल्याला ऑफिशियल म्हणून मिळालेत, त्यांचं सुद्धा आपण नक्कीच कौतुक करूयात. सुद्धा विकेट अतिच्या खात्यावर तब्बल 4 धावा खर्च करत 2 विकेट. शेवटचं षटक कोणता बॉलर असणार, कोणता बॉलरवर विश्वास ठेवला जाणार. बॉलिंग ट्रॅकवर असेल तो म्हणजे गोलंदाज सुनील. 28 धावा झाल्यात. अजूनही पाहिलं तर बऱ्याच धावांची गरज असणार ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाला. सहा बॉल्स मध्ये 38 धावा संख्येची गरज. एक मोठं लक्ष आहे, हे लक्षाचा पाठलाग करणं थोडं कठीण असेल परंतु मेहनत प्रत्येक बॉलवर करावी लागेल. वाईट बॉल आणि आता 27 धावा संख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम समोर जर पाहिलं तर संदीप असेल बॉलिंग ट्रॅकवर, सुनील सुनील विरुद्ध संदीप. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतात. प्रत्येक प्रयत्नामध्ये इथे पाहिलं तर अपयशी ठरतो तो म्हणजे बॅटिंग करणारा अर्थातच श्री स्वामी समर्थ सासगाव संघ. या संघाने या मॅच मध्ये बॉलिंग चांगली केली परंतु बॅटिंग करताना 66 धावांचा पाठलाग करताना धावांचं डोंगर उभं राहिलं आणि त्या डोंगराचा पाठलाग करताना अगदी धारातीर्थी पडले असंच म्हणावं लागेल. अजून एक बॉल आणि तोही बॉल जातोय डॉट. या ओव्हर मधील पाहिलं तर प्रत्येक बॉल चांगला टाकतोय गोलंदाज. कोणताही मोठा फटका नाहीये. जिथे पाहिलं तर 38 पाहिजे होतं तिथे अवांतर रूपामध्ये एक धाव आली जरूर, पण त्यानंतर आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. समोर असलेला खेळाडू पाहिलं तर संदीप. चांगली बॅटिंग करावी लागेल. येणारा मॅच साठी आपल्याला कॉन्फिडन्स घेऊन जावं लागेल. आत्ताही नाहीये. लगातार चांगले बॉल टाकतोय. मैदानामध्ये पाहिलं तर बॉल जसा खेळपट्टीवर पडतो तसा वळवण्याची किमया करतोय. लगातार बॅक टू बॅक डॉट टाकतोय तो म्हणजे बॉलर. अर्थातच श्री स्वामी समर्थ 11 संघ बॅटिंग करतो आणि त्यांच्या विरुद्ध असणारा देवांश मल्हार 11 संघ बॉलिंग करताना दमदार कामगिरी. अजून एक बॉल टॅपचं क्रिकेट पाहायला मिळालं. कव्हरच्या शिकणे क्षेत्ररक्षक होते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न हर्षलचा, पण तो प्रयत्न फसलाय. इथे जर पाहिलं तर देवांश मल्हार 11 संघ या मॅच मध्ये जिंकताना रन रेटचा सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे फायदा होणार. ही मॅच चांगल्या स्थितीमध्ये आहे. आपल्या टीमसाठी आपण चांगलं काम केलंय. 66 धावा होत्या, तिथून आपण कशा धावा वाचवायच्यात हा विचार करत होते, परंतु बॉलिंग चांगली झाली. आता या धावांमध्ये रन रेट किती वाढवला जाईल याचा विचार केला जाईल आणि समोर असणारा संघ
आजचं क्रिकेट पुन्हा एकदा पाहायला मिळालं. सिंगल 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 आणि या सिंगलच्या स्वरूपामध्ये मॅचला पुढे घेऊन जाताना आपण पाहतोय तो म्हणजे अर्थातच बॅटिंग करणारा सासगाव संघ. सन्माननीय सतीशदादा बडेकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अजून एक बॉल लगातार चांगली गोलंदाजी करतो तो म्हणजे सुनील आणि या मॅचला पहिल्या मॅचला ओपनिंगच्या मॅचला विजय होताना संघ पाहिलाय. मागच्या पर्वामधील आम्ही चॅम्पियन होतो आणि चॅम्पियन सारखीच पाहिलं तर आम्हाला सुरुवात करायची आणि पहिल्या मॅचला विजयी पाहिलं तर सुरुवात करतोय. अर्थातच देवांश मल्हार 11 संघ पहिली मॅच झालाय विजयी. त्यांचं नक्कीच कौतुक करूयात, त्यांचं अभिनंदन करूयात आणि त्यानंतर पराभूत संघाला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा देऊयात.